नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबाडीच्या भाजी आधी साफ करून घेणार आहोत. तर ती मी साफ करून चिरून घेणार आहे आणि मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. आता ही जी साफ कशी करायची ती दाखवते. ही अशी झाडाची काढून घ्यायची असते. ही बाहेरून झाडाची काढून आणलेली भाजी आहे. अशी ही सगळी काढून घेणार आणि मग ती आपण बारीक चिरायची आणि मग मी तुम्हाला बाकीचं साहित्य आणि पुढची कृती दाखवणार. आपण आपल्या किचनमध्ये आंबाडीची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी ही आपण आंबाडीची भाजी चिरून घेतली. ती एका कुकरच्या डब्यात घेतली. त्यामध्ये थोडं पाणी घातलंय. ही डाळ मी तूर डाळ भिजत घालून ठेवली होती. अर्धी वाटी तूर डाळ आहे. त्यामध्ये मी 1 वाटी तांदूळाची कणी घातली आहे. ही बघा तांदूळाची कणी आणि एक अर्धा चमचा मेथी दाणे एवढं याच्यात आपण घातलंय. एक रंगासाठी म्हणून हळद घालणार आहे किंवा शिजायला चांगली मदत होते म्हणून आपण हळद घालणार आहोत. आणि हे आता आपण चांगलं पाणी ओतून शिजत ठेवणार आहोत. हे मी आता दोन्ही शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये लावून लाईटच्या कुकरला ठेवते. हे दोन्ही आपण भाजी आणि हे शिजवून घेणार आहोत आणि मग पुढची कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. डाळ कण्या शिजतील एवढं पाणी घालायचं. कण्या आपल्याला हव्या असतील त्या मानानं घालायच्या. बऱ्याच जणांना आंबट भाजी हवी असते मग कण्या कमी घालायच्या, डाळ कण्या कमी घालायच्या. असं म्हणजे ज्या मानानं आपल्या घरात आवड असेल तसं करायचं. अशी आता आपण आंबाडीची भाजी मी आधी पहिल्यांदा शिजवून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. आता आपण या डाळ कण्या आणि आंबाडी शिजवून घेतली आहे. दोन्ही शिजवून घेतलंय. हे आता मी एकत्र करणार आहे. कण्या जरा जास्त वाटल्या तर थोड्या आपण उरवू शकतो. कण्या पण त्याच्यात मी घालून घेते आणि हे मिक्स करणार आहोत आपण. कारण आंबाडी खूप आंबट असते त्याच्यामुळे हे सगळं आता मिक्स करून घेणार. ही उकळली की बरोबर एकत्र येईल सगळी. तर ही आपण भाजी एकत्र करून घेतली आहे. त्याच्यात आपण डाळ कण्या आणि थोडीशी 4 मेथीचे दाणे त्याच्यावर मी तिखट घालणार आहे. आपण वरून त्याला फोडणी देणार आहोत. आता फोडणी देणार नाही. आता फक्त हे शिजवून घेणार आहे. एकत्र करून शिजवून घेणार तिखट मीठ घालून आणि नंतर वरून आपण त्याला लसणीची हवी लसणीची, सुकी मिरची, हिंग, सुकी मिरची जशी आपल्याला फोडणी हवी असेल तशी आपण त्याच्यावर फोडणी घालणार आहोत. फोडणी हा विषय नंतरचा आहे. ही भाजी अशीच शिजवून जरी 4-8 दिवस फ्रीजला ठेवली तरी सुद्धा टिकू शकते. त्याच्यामुळे ही भाजी करायला एकदम सोपी आहे. वेगवेगळं शिजवून घ्यायचं. आता हे बघा आता हिरवी दिसायला लागली. ती जशी जशी ती शिजेल तशी ती व्यवस्थित मिक्स झाली की हिरवी होईल. बघा अशी आपली ही तर भाजी आता ही मी बारीक गॅसवर शिजत ठेवणार आहे. थोडी अजून आपण ही घट्ट करून घेणार आहोत. अशी आता ही बारीक गॅसवर शिजवून घेते आणि मग घट्ट झाली की मग आपण त्यात खाली उतरून जेव्हा आपल्याला खायची असेल तेव्हा त्याच्यावर वर फोडणी घालायची, कालवायची आणि खायची. या भाजीवर फोडणी घालून नंतर सुद्धा कच्चं तेल घालून सुद्धा छान लागते. वरती लसणीचं तिखट घालून सुद्धा ही भाजी छान लागते आणि ही जशी शिळी भाजी होईल तशी ती अधिक चांगली लागते. भाजी आणि भाकरी खूप छान लागतं. अशात आपली ही भाजी आपण शिजत ठेवली झाली की तुम्हाला दाखवते नंतर. अशी ही आपली आंबाडीची भाजी शिजवून तयार आहे. आता जेव्हा आपल्याला ही खायची असेल तेव्हा आपण त्याच्यावर आपल्याला हवी तशी फोडणी घालायची. म्हणजे जर आपण लसणीची फोडणी घालणार असो तर लसणीची, सुक्या मिरच्याची फोडणी घालायची असेल तर सुक्या मिरच्याची. मी नंतर तुम्हाला फोडणी घालून
दाखवते. अशी आपली भाजी तयार आहे. दाखवली केलेली भाजी आता आपण फोडणीला टाकणार आहोत. जेव्हा हवी तेव्हा आपण फोडणीला टाकू शकतो. करून ठेवायची, 1-4 दिवस सुद्धा फ्रीजला ती राहू शकते. आणि आपल्याला हवी तशी कधी लसणीची फोडणी, कधी हिंगाची फोडणी, अशा आपण वेगवेगळ्या फोडण्या घालून ही भाजी खाऊ शकतो. पण आता मोहरी टाकली आहे, त्याच्यावर लसूण टाकणार आहोत. ह्या भाजीला आज आपण लसणीची फोडणी घालणार आहोत. कधी लसणीची फोडणी, कधी सुकी मिरची, हिंग, म्हणजे आपल्याला हवी तशी आपण फोडणी याला घालू शकतो. आणि अगदी कमी फोडणी हवी कमी घाला, जास्त हवी जास्त घाला. अगदी न फोडणी घालता जरी अशी भाजी घेऊन तुम्ही त्याच्यावर कच्चं तेल घातलं तरी सुद्धा ही भाजी खूपच छान लागते. म्हणजे आणि भाकरी बरोबर तर ही भाजी अप्रतिम लागते. आपण तिखट मीठ भाजीत सगळं घातलेलं आहे, त्याच्यामुळे आणखीन काय घालायचं नाही. एक चिमूटभर हिंग घालणार आहे फक्त. गोल्ड म्हणून हिंग वापरतो. अतिशय सुंदर असा हिंग आहे हा. सई गोल्ड आकाशांकडचा हिंग आहे आणि छान आहे. विविध प्रकार मिळतात. आपल्याला जसे हवा असेल त्या मानानं आपण आणायचा. म्हणजे आपल्याला भाजी आमटी भाजीला हवाय का, लोणच्याला हवाय का, लोणच्याला हवा असेल तर ह्याच्यापेक्षा थोडा भारी क्वालिटीचा आणायचा. आता आपण हिंग घातलाय. त्याला सांडगी मिरची सुद्धा चांगली लागते. सांडगी मिरची जरी घातली तरी ती चांगली लागते. आता आपण ती लसूण चांगली तळून झालेली आहे. आता आपण त्यावर ही भाजी टाकणार आहोत. ही भाजी थोडी सैलसरच करायची असते. काही ठिकाणी तर पानावर अगदी वाढण्यासारखी अशी म्हणजे करतात पातळ भाजी, आणि ती मग आळत आळत जाते. आपली ही भाजी, तेल तुम्हाला जास्त वाटतंय पण ते सगळं मुरेल त्याच्यात. ह्या भाजीला तेल भरपूर लागतं, म्हणूनच ह्या भाज्या केव्हा तरी खायच्या असतात. आणि त्या म्हणजे कमीच होतात. महत्वाचं म्हणजे अशा भरपूर वेळा ह्या भाज्या होतही नाहीत. खूप सुंदर भाजी, पण एकदम. याच्यात आपण तिखट मीठ सगळं घालून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवलंय. फोडणी घालणं एवढं शिल्लक होतं. आपली भाजी 2 मिनिटात होईल. आंबाडीची भाजी तयार आहे. आंबाडीची भाजी आणि वर बरोबर गरमागरम तांदूळाची उकडीची भाकरी, असा आपला आजचा मेनू आहे. अशी सुकी मिरची पण वर ठेवली किंवा कुस्करून खाल्ली त्याच्याबरोबर तरीही चालते. सुंदर अशी भाकरी, तिखट, एक नंबर मेनू आपला एकदम गावरान मेनू खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसतंय बघा. दिसतंय ही सुंदर, तितकंच ते सुंदर लागतंय. आणखीन जर आपल्याला हवं असेल तर या भाजीवर आपण कच्चं तेल घालू शकतो. या तिखटातही कच्चं तेल घालू शकतो. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आपण खावं, ज्याला पचेल तसं ज्याने त्याने खावं. पण हा असा मेनू हा आपला एक जनरल कोकणात असा मेनू करतात. त्याच्याबरोबर नाचण्याची भाकरी चालते, ज्वारीची चालते, कसलीही चालते. आज आपण तांदूळाची केली, पण असा हा गावरान मेनू आमचं तयार आहे. तुम्हीही ही भाजी नक्की करून बघा. प्रत्येकाच्या घरात आंबाडीची भाजी नक्की आवडते. मला माहिती, कोकणातल्या लोकांना तर ही भाजी खूपच आवडते. फक्त पटकन मिळत नाही, पण आत्ता बाजारात नक्की मिळते. नक्की आणा आणि करून बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.